जय हिंद, नमस्कार मित्रांनो. मागील एका व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की मुंबई आणि पुणे दरम्यान एक नवीन रेल्वेमार्ग विकसित होणार आहे व त्या व्हिडिओला तुम्ही लोकांनी खूप सपोर्ट दाखविला, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि काही लोकांचे म्हणणे असे होते की हा रूट कसा जातोय तो एकदा ग्राफिक्स किंवा नकाशाच्या माध्यमातून दाखवावा, म्हणजे समजण्यास सोपे जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच रूटला आपण नकाशाच्या माध्यमातून जाणून घेऊया की तो कसा असेल. परंतु हा जो नकाशा मी दाखवणार आहे तो काही ऑफिशियल नसून तो फक्त समजण्याच्या हेतूने दाखविण्यात येत आहे. फायनल नकाशा अजून तरी उघडकीस आलेला नाही आणि तो जेव्हा सुद्धा येईल तेव्हा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू. तर मित्रांनो, सध्या मुंबई ते पुणे प्रवास करण्यासाठी आपल्याला मुंबईवरून खाली बदलापूर, नेरळ, कर्जत या दिशेने लोणावळा खंडाळा घाटातून जावे लागते आणि लोणावळा खंडाळातून पुढे मळवली, कामशेत आणि तळेगाव या मार्गाने आपण पुणे गाठू शकता. पण नवीन रेल्वे मार्गाच्या प्रस्तावाप्रमाणे आपण लोणावळा आणि खंडाळा हा येणारा घाट सेक्शन स्किप किंवा टाळू शकतो. नवीन रेल्वे मार्ग हा कर्जत ते कामशेत ते तळेगाव असा असणार आहे. नकाशात तुम्ही पाहू शकता की जो आताचा रेल्वे मार्ग आहे त्यात लोणावळा खंडाळा समाविष्ट होतो आणि नवीन प्रस्तापित रेल्वे मार्गात हा घाट समाविष्ट होणार नाही. रेल्वे विभागाच्या माहितीनुसार हा नवीन मार्ग जुन्या मार्गापेक्षा जास्त लांबीचा असेल, कारण घाटातून रेल्वे जाण्याऐवजी ती पर्वतरांगांना वळसा घालून जाणार आहे. नकाशात तुम्ही पाहू शकता की कर्जत ते कामशेत हा जुना मार्ग जवळपास 44 किलोमीटर एवढे आहे, तर नवीन मार्गात हेच अंतर 62 किमीपर्यंत होईल आणि त्यासोबतच कर्जत ते कामशेत हे अंतर 57 किमी असून ते नवीन मार्गात 72 किमी एवढे होईल. मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा नवीन मार्ग बनवताय कशाला, जेव्हा याची लांबी अजून वाढणार आहे. याचा काय फायदा प्रवाशांना होईल? तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा ते खंडाळा या घाट सेक्शन्स मधून जेव्हा ट्रेन जाते तेव्हा प्रवाशी सुरक्षतेमुळे तिला 60 किमी प्रति तास या वेगाने चालविले जाते. परंतु जर हा नवीन मार्ग विकसित झाला तर तोच वेग 110 किमी वर येईल व लवकर प्रवास करणे शक्य होईल. तर मित्रांनो, तुमचे या विषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.